पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या। या करारामुळे भारतातील बहुतांश उत्पादनांना ब्रिटनमध्ये करमुक्त प्रवेश मिळेल, तर ब्रिटनमधील कार, वाहनं, मद्य भारतामध्ये स्वस्त होईल। या करारातून दोन गोष्टी साधल्या गेल्या। एक म्हणजे अमेरिका टॅरिफ वॉर खेळत जगाला वेठीस धरत असताना भारतानं इंग्लंडशी करार करत नवा भागीदार शोधलाय, तर भारताशी करार केल्यामुळे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला देखील मदत होणार आहे। भारत आणि इंग्लंड यामध्ये व्यापार करार जो झालाय त्याची वैशिष्ट्य काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। पुढील 3 वर्षात कृषी उत्पादन निर्यातीमध्ये 20% वाढ अपेक्षित आहे। भारतीय नोकरदारांना ब्रिटनमध्ये रोजगाराच्या अधिक संधी मिळतील। ब्रिटनमध्ये गुंतवणूक वाढल्याने मेड इन इंडिया रोजगार निर्मितीला बळ मिळेल। ब्रिटनमधील 75,000 भारतीयांना सामाजिक सुरक्षा शुल्कामध्ये 3 वर्षांसाठी सूट दिली जाईल। ब्रिटनमधून आयात वाहनं, मद्यासह काही वस्तूंचं सीमा शुल्क 15% वरून 3% पर्यंत येईल। भारतातील 99% निर्यातीला ब्रिटनमधील व्यापार करारातून 100% पर्यंत सूट मिळेल। भारत इंग्लंड व्यापार करारानंतर पंतप्रधान मोदींनी इंग्लंडचे राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली। इंग्लंडच्या नॉर्फॉक भागातल्या सँड्रिंघम हाऊस या अतिभव्य राजवाड्यात ही भेट झाली। या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी किंग चार्ल्स यांना एक विशेष भेटवस्तू दिली आहे। किंग चार्ल्स यांना पंतप्रधानांनी एक रोपटं भेट दिलेलं आहे। एक पेड़ मां के नाम या अभियानाअंतर्गत पंतप्रधान मोदींनी हे झाड भेट दिलंय। सोनोमा डव ट्री नावानं हे झाड ओळखलं जातं। पंतप्रधानांनी यातून पर्यावरणाचा संदेशही दिलाय।